आपले पती ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षणाची प्रेरणा घेत त्यांच्या मदतीने स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतलेल्या सावित्रीबाई फुलेंना सामाजिक संघर्षाची चांगलीच जाणीव झाली होती। अर्थातच या समाजाला प्रबोधनाची अत्यंत गरज आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते आणि म्हणूनच यातून मार्ग काढत आपल्या कवितांच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायला त्यांनी सुरुवात केली। शिक्षणानेच समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकतो हा अर्थ सावित्रीबाईंच्या कवितांनी स्पष्ट केला। अशाच त्यांच्या एका कवितेतील काही अर्थपूर्ण ओळी। सरस्वतीच्या दरबारात शिक्षण घेणेस जाऊ चला, विद्या देवीस प्रसन्न करुनी वर मागू तिजला चला, अज्ञानाची दारिद्र्याची गुलामगिरी ही तोडू चला, युगायुगाचे जीवन आपले फेकून देऊ चला चला। स्त्री शिक्षणाच्या जननी, थोर समाजसुधारक व कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम।